मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। शिळफाटा ते घणसोली हा बोगदा आज पूर्ण झाला। कंट्रोल ब्लास्टिंग करून या बोगद्याचा शेवटचा भाग तोडण्यात आलाय, त्यामुळे घणसोली ते शिळफाटा बोगदा पूर्ण झालाय। यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः उपस्थित होते। हा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीचा बोगदा सुमारे 5 किलोमीटर म्हणजेच लांबीचा आहे आणि बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचा तो भाग आहे, ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली 7 किलोमीटरचा मार्ग हा समाविष्ट आहे। बुलेट ट्रेनच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडलेला आहे। याचं कारण म्हणजे घणसोली ते शिळफाटा हा जो 5 किलोमीटरचा जमिनीखालचा बोगदा आहे, सुरुंग आहे, त्याचं आज ब्रेक थ्रू पार पडलं। ब्रेक थ्रू म्हणजे काय, तर शिळफाटापासून ते घणसोलीपर्यंत एक बोगदा हा बनत आलेला होता आणि तो जो बोगदा आहे त्या बोगद्याचा शेवटचा भाग आज कंट्रोल ब्लास्टिंग करून तोडण्यात आला, पाडण्यात आला आणि त्याचमुळे घणसोली ते शिळफाटा हा 5 किलोमीटरचा बोगदा आता पूर्ण झालेला आहे। आता हा बोगदा फक्त ब्लास्टिंग करून पूर्ण झालेला आहे, पण त्याची बाकीची जी कामं आहेत म्हणजे या बोगद्याच्या आतमधून असलेला प्लास्टर, या बोगद्याच्या आतमधून असलेलं फिनिशिंग, त्यावर एक सपाट समतल असा रस्ता तयार करणं, त्यावर ट्रॅक टाकणं, हे सगळे भाग जे आहेत ते अजून बाकी आहेत। संपूर्ण भारतात महत्त्वाची शहरं जोडण्यासाठी बुलेट ट्रेन ही तयार होणार आहे, मात्र त्याला खूप मोठा अवधी आहे। हा पहिलाच प्रकल्प तयार होण्यासाठी अनेक वर्ष लागलेली आहेत। त्यामध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होती, ती आता गुंतवणूक हजारो पटीने वाढलेली आहे, कारण की या प्रोजेक्टला उशीर झालेला आहे। पाहूयात येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे हा बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रगती करतो आणि त्यामधून मुंबईकरांना, गुजरातमधल्या राहणाऱ्या लोकांना या बुलेट ट्रेनचा कसा वापर होतो, त्यांना कसा याचा फायदा होतो, ते येणाऱ्या काळातच आपल्याला दिसून येणार आहे। कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।